रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला 12वी सायन्स म्हणजेच विज्ञान नंतर काय करावे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे। 12वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग, वैद्यकीय क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT आणि संशोधन यासारख्या विशिष्ट क्षेत्रामध्ये कॅरियरच्या संधी उपलब्ध आहेत। तुम्ही BSc, BTech, MBBS, B.Pharm इत्यादी सारखे पदवी अभ्यासक्रम निवडू शकता। तर आता या संबंधी सर्व संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे। तर आता अभियांत्रिकी क्षेत्र म्हणजेच इंजिनिअरिंग क्षेत्र यामध्ये तुम्ही BTech, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, भूगर्भशास्त्र, एरोनॉटिकल अभियांत्रिकी आणि रासायनिक अभियांत्रिकी यासारख्या विविध शाखेमध्ये तुम्ही BTech करू शकता। आता आर्किटेक्चरमध्ये वास्तुकला क्षेत्रात कॅरियर करण्यासाठी हे एक उत्तम क्षेत्र आहे। त्यानंतर आहे डिप्लोमा। तर अभियांत्रिकी क्षेत्रातील काही विशिष्ट शाखामध्ये डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत। तर त्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS, वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला MBBS आवश्यक आहे। तर हे सुद्धा तुम्ही 12वी सायन्स नंतर निवडू शकता। त्यानंतर आहे BDS। तर हा दंत चिकित्सा क्षेत्रात कॅरियर म्हणजेच BDS कोर्स आवश्यक आहे। तुम्हाला जर दंत चिकित्सा क्षेत्रात कॅरियर घडायचा असेल तर तुम्हाला BDS हा कोर्स करणे आवश्यक आहे। आता B.Pharm। तर औषध निर्माण क्षेत्रात कॅरियर करण्यासाठी B.Pharm म्हणजेच B फार्मसी म्हणतात, तर हा कोर्स करणे आवश्यक आहे। त्यानंतर आहे BSc इन नर्सिंग। तर BSc इन नर्सिंगमध्ये नर्सिंग क्षेत्रात कॅरियर करण्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे। तुम्ही BSc इन नर्सिंगसुद्धा करू शकता। त्यानंतर आहे माहिती तंत्रज्ञान। तर या माहिती तंत्रज्ञानामध्ये BSc माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि डेटा सायन्स यासारख्या शाखामध्ये तुम्ही BSc करता येते। त्यानंतर आहे BCA म्हणजे या BCAमध्ये तुम्ही संगणक अनुप्रयोगामध्ये पदवी म्हणजेच BCA हा एक चांगला पर्याय आहे। त्यानंतर संशोधनाला रिसर्च असे सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये। तर MSc तर या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित यासारख्या विज्ञानाच्या विविध शाखामध्ये MSc करता येते। त्यानंतर आहे MTech। तर अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध शाखामध्ये तुम्हाला MTech करता येते। आता पॅटर्न्स, नॅनो टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या क्षेत्रामध्ये संशोधन करता येते। आता यानंतर इतर पर्यायामध्ये कंपनी सेक्रेटरी, कंपनी व्यवस्थापनात
कॅरियर करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी कोर्स ह्या 12वी सायन्सनंतर करता येतो. आता तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये कॅरियर करण्यासाठी कृषी विज्ञान म्हणजेच BSc म्हणतो आपण, त्या काय BSc इन ॲग्रिकल्चर सुद्धा. त्यानंतर आहे या संबंधित कोर्स उपलब्ध आहेत. 12वी नंतर हे सर्व कोर्स उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्ही फॅशन डिझाईनमध्ये कॅरियर करण्यासाठी फॅशन तंत्रज्ञान म्हणजेच फॅशन टेक्नॉलॉजी आणि संबंधित कोर्स तुमच्यासाठी काय आहेत 12वी नंतर उपलब्ध आहेत. त्यानंतर आहे फिटिंग टेक्नॉलॉजी. या फिटिंग टेक्नॉलॉजी या क्षेत्रात डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत. आता तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा. तुमच्या आवडीच्या क्षेत्रावर आधारित कॅरियर निवडा. आता अभ्यासक्रमाची माहिती, निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती म्हणजे करून घ्या. अभ्यासक्रमाची आवश्यकता, अभ्यासक्रमाची संधी आणि अभ्यासक्रमाचे स्वरूप याबद्दल प्रथम माहिती मिळवा. नोकरीच्या बद्दल माहिती मिळवा. निवडलेल्या क्षेत्रात नोकरीच्या संधी, पगाराची माहिती आणि आवश्यक कौशल्ये याबद्दल माहिती मिळवा. प्रवेश परीक्षेची तयारी करा. काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश व परीक्षा या आवश्यक असतात, त्यामुळे प्रवेश परीक्षेची तयारी करा. त्यानंतर आहे मार्गदर्शकाकडून सल्ला घ्या. तुमच्या शिक्षकाकडून किंवा मार्गदर्शकाकडून किंवा कॅरियर मार्गदर्शकाकडून आवश्यक असे सल्ले घ्या. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 12वी सायन्स नंतर काय करावे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये करून दिलेली आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र लोणे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील. धन्यवाद.